सो आता 9:30 झालेले आहे, 15 मिनटं झाले मार्केट सुरू होऊन आणि लगातार 2 ग्रीन कॅन्डल नंतर रेड कॅन्डल जी आलेली आहे तिने थोडंसं डाऊटमध्ये टाकलेलं आहे की आता आपण कॉल घ्यायला पाहिजे की थोडं वेट करायला पाहिजे. सो बघू 600च्या लेवलपर्यंत जर मार्केट येईल खाली तर आपण पुट घेऊ, अदरवाईज आपण थोडं वेट करू कॉलसाठी आपल्याला एक चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते. लेट्स सी. सो आता जवळपास 10 वाजून गेलेले आहेत आणि आतापर्यंत मी जवळपास 3 एंट्री करून माझं प्रॉफिट बुक केलेलं आहे. कॉलमध्येच तिन्ही पण एंट्री कॉलमध्येच होत्या बिलकुल. पण आता यापेक्षा जास्त एंट्री यासाठी घ्यायच्या नाही. प्युअरली मी तुम्हाला सांगतो की याच्यानंतर पण तुम्हाला कॉलच्याच एंट्री मॅक्झिमम मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण ठीक आहे, माझे एंट्रीची लिमिट संपलेली आहे आता. सध्या मी ओव्हर ट्रेडिंग नाही करू शकत. पण दिवसभर आपण मार्केटला ट्रॅक करू, कुठे जाते कसं जाते बघू. शुक्रवार जो आहे माझ्या हिशोबाने माझ्या अकॉर्डिंग जास्तीत जास्त वेळेस तुम्हाला अप ट्रेंड दिवसभर पाहायला मिळतो. आज पण मला असं वाटते की हा ट्रेंड कंटिन्यू राहील. मे बी होऊ शकते की 22,900 पण क्रॉस होऊन मार्केट आणखी वर जाईल. मे बी होऊ पण नाही शकणार. ठीक आहे, दोन्ही पॉसिबिलिटी आहे. आपण जस्ट बघू. 10 वाजून गेलेले आहेत. थोड्या वेळाने मी परत व्हिडिओ टाकेल. लेट्स सी. आता जवळपास 1:30 वाजून गेलेला आहे, पण 1:30 वाजून गेल्यानंतर पण मार्केटने 22,800चा जो हाय आहे तो ब्रेक केलेला. आणि ऑब्व्हियस आहे, कारण मार्केट ऑलरेडी 300 पॉईंट गॅप ओपन झालं होतं. सो आपला जो एक अंदाज होता की 3-4 ट्रेड घेतल्यानंतर थांबून जायचा, प्रॉफिट हो किंवा लॉस हो, तो बरोबर होता. जास्त आपण ट्रेडमध्ये फसून राहिलो होतो दिवसभर. मग आपल्याला ट्रेडिंग करावंच लागते, ट्रेड्स घ्यावेच लागतात अननेसेसरीली, आणि आपलं ब्रोकरेज पण जनरेट होते. सो आता आजचं फ्रायडे आहे. मार्केट सेशन या वीकचं एंड झालेलं आहे पूर्ण. आणि बेसिकली जर मी एक गोष्ट बघितली तर आज काल आणि परवा, ठीक आहे, परवाचं सोडून द्या, पण काल आणि आज दोन्ही दिवस पूर्ण साईडवेज होतं मार्केट. ठीक आहे, आज ऑप्शन ट्रेडर्ससाठी थोडे काही म्हणजे अपॉर्च्युनिटी मिळाल्या होत्या ट्रेडिंगसाठी. ठीक आहे, एक सुरुवातीला, एक त्याच्यानंतर पुटमध्ये थोडीशी मिळाली असेल काही लोकांना, त्याच्यानंतर हार्डली इथे आणि एक इथे. पण ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर जवळपास साईडवे होतं मार्केट. आणि कालचं तर पूर्णच साईडवेज होतं. म्हणजे ठीक आहे, काल तर एक्सपायरी होती नो डाऊट. सो आता एक जर पॅटर्न इथे पाहायला मिळाला आपल्याला, तर याच्यात परवाची जर गोष्ट सोडली तर दोन्ही दिवस मार्केट जिथे ओपन होते आहे त्याच्या वर क्लोज होते आहे, जिथे ओपन होते आहे त्याच्या वर क्लोज होते आहे, जिथे ओपन होते आहे त्याच्या वर क्लोज होते. ठीक आहे, आणि वन डेच्या टाईमफ्रेममध्ये जर आपण हीच गोष्ट पाहिली तर इथे थोडंसं आपल्याला क्लॅरिटीने जाणवेल की मार्केटनी ज्या दिवशी 1000 पॉईंट्सनी गॅप डाऊन ओपनिंग दिली होती त्याच्यानंतर कंटिन्युअसली मार्केट आता वर येते आहे, पण गॅप तयार करत वर येते आहे. सो आता हे जे एक मोमेंटम बनलेलं आहे हे किती दिवस अजून चालेल आणि किती जास्त सस्टेन होईल याची गॅरंटी सध्या कोणीच नाही घेऊ शकत. ठीक आहे, टेक्निकल व्ह्यूनी सांगतो आहे, नॉट सेंटिमेंटल आणि न्यूज रिलेटेड. ठीक आहे, पण मला तरी असं वाटते की सध्या थोडंसं मार्केट अजून रिस्की आहे जोपर्यंत 23,800 किंवा 24,000चे लेवल मार्केट क्रॉस करत नाही तोपर्यंत. ठीक आहे, ऑप्शन ट्रेडर्ससाठी जर गोष्ट केली तर ठीक आहे, जे लोक होल्ड करतात आहे त्या लोकांनी थोडं सध्या म्हणजे रिस्क घ्यायला नाही पाहिजे होल्ड करण्याची. इन शॉर्ट, कारण तुम्हाला माहीत आहे कधी पण काही पण छोटीशी जर बॅड न्यूज आली तर मार्केट कधी अगेन्स्ट जाईल किंवा कधी काय होईल याचा सध्या काहीच भरोसा नाही आहे. सो ओव्हरऑल आता आपल्याला शनिवार आणि रविवार 2 दिवस फुल बॅकटेस्टिंग ॲनालिसिस करून मंडे टू फ्रायडेच्या नवीन वीकसाठी रेडी व्हायचं आहे. दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि उद्याच्या शॉर्ट्समध्ये भेटू. थँक्यू.